विमान आता या ठिकाणी पोहोचलेलं असून यामध्ये जखमी झालेल्यांची त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। तसंच मृतांचा आकडा अधिकृतपणे लवकरच आपल्या समोर येईल। मात्र अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। पुष्पक एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर आहे। या एक्सप्रेस मधील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्यावेळेला प्रवाशांनी उड्या मारल्या आणि बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडलं त्यावेळीची ही दृश्य आहेत। त्यामध्ये काही प्रवासी जे आहेत ते पलीकडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रवाशांना जखमी झालेल्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तळेगाव स्टेशनच्या पुढे ट्रेन सुरू असताना पाचोरा स्टेशनच्या पहिला दरवाजात काही लोक बसली होती स्लीपर क्लास डब्यामध्ये। तर गाडीचा ब्रेक दाबल्यामुळे काय होतो, दोन्ही चाकांमध्ये घर्षण होऊन तिथे थोडी आग होते। तर ती लोक थोडी बसली, त्यांना असं वाटलं तर आग लागली गाडीमध्ये। ते ओरडले, गाडीमध्ये आग लागली। त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांनी खाली उड्या घेतल्या। आता खाली गाडी थांबली, चेन घेतली, गाडी थांबली आणि ज्या उड्या घेतल्या त्या वेगळ्या दिशेने घेतल्यामुळं समोरच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस येत होती आणि त्याच्या खाली काही लोक चिरडली। आता प्रशासन आलेलं आहे, पोलीस आलेले आहेत आणि आता गाडी सुरू झाली। पाचोरा स्टेशनला येऊन गाडी थांबलेली आहे। काही लोक दरवाजात बसली होती, तर ते ब्रेक दाबल्यावर थोडी टायरमध्ये ठिगळ्या उडतात, म्हणजे चाकामध्ये थोडीशी घर्षण झाल्यामुळे ठिगळ्या उडतात। तर कोणीतरी ओरडलं, गाडीमध्ये डब्यामध्ये आग लागली आहे। आग लागली ओरडल्यानंतर लोकांनी उड्या मारल्या पाठापट खाली। समोरून बँगलोर एक्सप्रेस येत होती आणि त्याच्या खाली बरीचशी लोक चिरडली गेली। अशी सर्व घटना घडली। आता गाडी सुरू झालेली आहे। प्रशासनचे पोलीस आणि सगळे लोक तिथे आलेले आहेत। पुष्पक एक्सप्रेस सुरू झाली आणि बँगलोर एक्सप्रेसच्या खाली काही मृतदेह पडलेले आहेत, ते तसेच आहेत, त्यामध्ये गाडी थांबलेली आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या परधाडे गावाजवळची ही सगळ्यात मोठी दुर्घटना आहे रेल्वेची। आपण पाहतो इथे पुष्पक एक्सप्रेस आता सध्या पाचोरा स्टेशनवर थांबल्याची माहिती आहे। प्रवाशांकडून ही माहिती देण्यात आली आहे।